हा आहे आपला बजेट विषयीचा खास कार्यक्रम बजेट 2009। अर्थमंत्री प्रणव मुखर्जी संसदेत पोहोचलेले आहेत। थोड्याच सुद्धा आपल्या सोबत आहेत। आपण अमोलकडे जाऊया। बरोबर, अमोल आहे आपल्या सोबत, सीआय मध्ये आहे। कॉर्पोरेट क्षेत्राची निराशा थोडीशी शेअर मार्केट वरनं दिसली होती। अमोल, तुलाही माहिती असेल सेन्सेक्स 700 पॉइंट्सनी खाली आला होता। काय म्हणणे आहे सीआय मधल्या मान्यवरांचं? अमृता, प्रणव मुखर्जी यांनी थेटपणे सांगितलं संसदेमध्ये बजेट सादर करताना की आम आदमीसाठीचं हे बजेट आहे आणि यापुढे ज्या काही सरकारी योजना असतील त्या फक्त आम आदमीला समोर ठेवून, डोळ्यासमोर ठेवून त्या सादर केल्या जातील। कॉर्पोरेट सेक्टर जे आहे त्यांना ज्या काही अपेक्षा होत्या या सगळ्या बजेटकडून त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत। काही अर्थात चांगल्या गोष्टी आहेत, पण बऱ्याचशा वाईट गोष्टी दिसतात कॉर्पोरेट सेक्टरसाठी। आपल्याबरोबर निनाद करपे आहेत, ॲप्टेकचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ। आपण त्यांनाच याबद्दल प्रतिक्रिया विचारूया। निनाद, स्वागत आहे आयबीएन लोकमतमध्ये। मला तुम्हाला असं विचारायचं आहे की कॉर्पोरेट सेक्टरला दोन गोष्टी ज्या आहेत त्या प्रामुख्याने चांगल्या दिसत आहेत। एक तर टॅक्स हॉलिडेची जी मागणी होती ती, आणि दुसरी एफबीटी कॅन्सल करणं, फ्रिंज बेनिफिट टॅक्स जो आहे तो कॅन्सल करणं। पण इतर बाकी जर पाहिलं या बजेटकडे तर कॉर्पोरेट सेक्टरची पहिली प्रतिक्रिया काय आहे? हा बजेट जरा डिसअपॉइंटिंग आहे, कारण हा बजेट पण इलेक्शन बजेट सारखं दिसतोय। पण इलेक्शन तर झालं नसताना सुद्धा इलेक्शन बजेट दिसतंय, कारण सोशल सेक्टरवरती बराच त्यांनी जोर दिलेला आहे। आणि कॉर्पोरेटला त्यांनी हिंट दिला आहे की मी कॉर्पोरेट लोकांशी डिस्कशन करून नंतर काय करेन म्हणून। म्हणजे आता बघूया पुढे काय करतो, पण दिस इज बॅड ऑपॉर्च्युनिटी। म्हणजे त्यांनी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी होती। तुम्हाला असं वाटतं रिसेशनमध्ये आणखीन थोडीशी मजबूती आणण्याकरता आयटी सेक्टरला म्हणा किंवा कॉर्पोरेट सेक्टरला आणखीन काही तुमच्या अपेक्षा होत्या, काही मागण्या होत्या? बऱ्याचशा अपेक्षा होत्या, कारण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉब्स क्रिएशन खूप होऊ शकतं, पण या बजेटमध्ये काय तसं काय खास आलेलं नाही। या बजेट तुम्हाला काय वाटतं, पूर्ण दुर्लक्ष केलं कॉर्पोरेट सेक्टरकडे? तुम्हाला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जसं सांगितलं की चर्चा करू कॉर्पोरेट सेक्टर बरोबर, काही त्यांना साध्य होईल असं? होणार मला वाटतं, कारण प्रणव मुखर्जी आहे जे कॉर्पोरेट सेक्टरवर बरंच डिस्कशन चालू असतं, पण या बजेटमध्ये त्यांना मला वाटतं की एकंदरी इलेक्शनचा मूड अजून आहे त्यांच्या डोक्यात, म्हणून त्यांनी तेवढं काय बघितलं नाही कॉर्पोरेट सेक्टर। आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आणि बाकी स्टेट्समध्ये पण इलेक्शन आता होणार आहेत, त्याच्यामुळे जरा इलेक्शन बजेटच आहे साधारण। जो टॅक्स हॉलिडेचा मुद्दा आहे, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क जो उभारण्यासाठीचा जो टॅक्स आहे तो 2010 पर्यंत जो होता तो पुढे जर टॅक्स हॉलिडे वाढवण्यात आला, ह्याचा महाराष्ट्राला जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो? ते जास्त आयटी इंडस्ट्रीला आहे त्याला बेनिफिट 1 वर्षाचा, आणि चांगलंच आहे, कारण काय आयटी इंडस्ट्रीला प्रॉब्लेम चालूच आहेत, तर ते 1 वर्ष एक्सटेंड केलं तर चांगलंच केलं गव्हर्नमेंटने। धन्यवाद निनाद जी। आपण निनाद करपे यांच्याशी बोललो आता, ॲप्टेकचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर। सगळ्यांचं हेच म्हणणं आहे कॉर्पोरेट सेक्टरचं की कहीं खुशी कभी कहीं गम हा जो प्रकार आहे त्यातला कहीं गम हा जो भाग आहे तो कॉर्पोरेट सेक्टरकडे आहे। अजून यापुढे चर्चा होईल प्रणव मुखर्जींबरोबर, त्यांनी सुद्धा असं थोडं आश्वासन दिलेलं आहे बजेटमध्ये, पण काय मिळते कॉर्पोरेट सेक्टरला येणाऱ्या काळात हे सुद्धा बघावं लागेल, पण सध्या मात्र ते नाराज आहेत। अमृता? अमोलने आपल्याला माहिती दिलेली आहे। कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये थोडीशी नाराजी आहे, पण दरवेळीच कॉर्पोरेट क्षेत्राला सगळं मिळेल अशातलंच नाही सर। दरवेळी कॉर्पोरेट क्षेत्राला सर्व मिळेल असं नाही। आपले जे सर्व पाहुणे आहेत, म्हणजे डॉक्टर भालचंद्र मुणगेकर आहेत, हेमंत देसाई आहेत, गणेश शानबाग आहेत आणि मिलिंद मुरुगकर आहे, या सगळ्यांवर पेपरवाल्यांना, आपल्याला पत्रकारांना आणि एकूण चॅनलवाल्यांना हेडलाईन लागते। आजच्या बजेटची हेडलाईन आहे की हे आम आदमीचं बजेट आहे। हे बरोबर आहे? 100% बरोबर आहे। आम आदमीचं बजेट आहे। हेमंत देसाई, आम आदमीचं बजेट आहे? 100%। यापूर्वीपेक्षाही जास्त आम आदमीचं बजेट आहे। आम आदमीचं बजेट आहे। आता जे निनाद करपे म्हणाले की कॉर्पोरेट सेक्टरकडे दुर्लक्ष केलंय, अजिबात नाही, अजिबात नाही। कॉर्पोरेट असं आहे की कॉर्पोरेट सेक्टरला थोडे बेनिफिट दिलेले आहेत। कॉर्पोरेट सेक्टरला सातत्याने कॉर्पोरेट सेक्टरला बेनिफिट मिळण्याची आवश्यकता आहे। हे आम आदमी विरुद्ध कॉर्पोरेट सेक्टर अशा प्रकारचं एक द्वंद्व किंवा आपण कधीही निर्माण करता त्याची इच्छा देखील नाही, कारण कॉर्पोरेट सेक्टरमधली इन्व्हेस्टमेंट, त्यांची प्रोडक्टिव्हिटी, त्यांचं उत्पन्न, त्यांची कार्यक्षमता वाढल्याशिवाय ह्या देशामध्ये रोजगार निर्माण देखील फार होणार नाही। तर कॉर्पोरेट सेक्टर विरुद्ध आम आदमी असं नव्हे, आणि कॉर्पोरेट सेक्टरने निराश होण्याचं काही कारण नाही, कारण त्याने कॉर्पोरेट टॅक्स जर रिसेशन कॉर्पोरेट टॅक्सने वाढला असता, एकूण टॅक्सच्या फक्त 16% कॉर्पोरेट टॅक्स आहे, आणि त्यामुळे मला असं वाटतं जर रिसेशन नसतं इथे तर कॉर्पोरेट टॅक्सची जी लिमिट जी असते ना, तो कॉर्पोरेट टॅक्स त्याने वाढवला सुद्धा असता, तो वाढवला नाही, सरचार्ज गेलेला आहे, सरचार्ज गेलेला त्याच्यामध्ये आहे। तेव्हा पैसे सरकारकडे येणार कुठून? तेव्हा थोडे स्थितीमध्ये असलेले उद्योग म्हणा किंवा काय म्हणा, या समयातल्या घटकांना गरीब लोकांसाठी थोडाफार सॅक्रिफाईस करावं लागेल। बजेट म्हणजे गिव्ह अँड टेकचा व्यवहार असतो, तर कॉर्पोरेट सेक्टरने अजिबात नाराज होण्याची आवश्यकता नाही। सरकारकडे अनेक स्कीम ह्याच्यामध्ये असू शकतात, आणि फक्त आजच्याच नव्हे, गेल्या 10 वर्षातील आम आदमी डोळ्यासमोर
ठेवून केलेला सगळ्यात चांगला अर्थसंकल्प असं माझ्या अर्थसंकल्पाविषयी माझं मत आहे. खूप मोठं सर्टिफिकेट इथे डॉक्टर मुनगेकरांनी या बजेटला दिलेलं आहे. हेमंत देसाई म्हणतायत की हे बजेट आम आदमीचं म्हणजे पूर्वीपेक्षा जास्त अधिक मोठ्या प्रमाणावर आम आदमीचं आहे. मिलिंद मुरुगकर कृषी अर्थतज्ञ आहेत, तेही बजेटमधल्या प्रोव्हिजन्सवर म्हणजे विशेषतः ग्रामीण भागावरच्या शेतीतल्या प्रोव्हिजन्सवर खुश आहेत. गणेश शानबाग मात्र म्हणतायत की जेवढी अपेक्षा होती शेअर मार्केटची किंवा मध्यमवर्गीयांची ती पूर्ण झालेली नाहीये. मात्र ओव्हरऑल आपल्याला असं म्हणता येईल आजची बातमी ही आहे, आजची हेडलाईन ही आहे की प्रणव मुखर्जींनी सादर केलंय आम आदमीचं बजेट. थोडीशी निराशा आहे कॉर्पोरेटची आणि मध्यम वर्गाची, पण बजेट मात्र आम आदमीचं आहे. आता घेऊया एक ब्रेक. ब्रेक नंतर परत भेटूया. पहा फक्त आहे बिन लोकमत.